यस सर. जय हिंद. मी लेफ्टनंट कर्नल सतेज देवानराव हंगे, उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा सैनिक कल्याणाधिकारी पुणे व सातारा जिल्हा. आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्र राज्याचे सैनिक कल्याण विभागाचे संचालक माननीय कर्नल दीपक ठोंगे साहेब यांच्या संकल्पनेतून व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर पुणे यांचे कमांडंट ब्रिगेडियर परमज्योत सिंह ज्योती सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल, तसेच रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे प्रमुख कर्नल मूलचंद गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली आज साताऱ्यामध्ये माजी सैनिकांचे समस्या सोडवण्यासाठी विशेष संपर्क अभियान राबविण्यात आले. याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 1,500पेक्षा जास्त माजी सैनिक, सैनिक पत्नी, युद्ध विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांनी भाग घेतला. त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यात आलं आणि हा जो कार्यक्रम आहे हा महासैनिक भवन TCPC परिसर कारंजा नाका सातारा येथे फार उत्साहात पार पडला आहे. त्यामध्ये 1,500पेक्षा जास्त माजी सैनिकांच्या पेन्शन संबंधित, ECHS संबंधित, कॅन्टीन संबंधित तसेच त्यांच्या अवलंबिताची नावं त्याच्यामध्ये बदल आहे किंवा पेन्शनचे कागदपत्र जे पूर्तता करायचे आहे त्याच्यामध्ये आर्मड कोर रेकॉर्ड ऑफिस अहिल्यानगर, तसेच मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर रेकॉर्ड ऑफिस अहिल्यानगर, आर्टिलरी रेकॉर्ड ऑफिस नाशिक, मराठा लाईट इन्फंट्री रेकॉर्ड ऑफिस बेळगाव व विशेषतः जी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप रेकॉर्ड ऑफिसची टीम यांनी त्या ठिकाणी लावलेले स्टॉल्स आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा स्टॉल याद्वारे सर्व कल्याणकारी योजनांची त्यांना माहिती देण्यात आली आणि त्यांच्या सर्व समस्या त्यांचं निराकरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. बऱ्याचशा समस्या, बहुतांशी समस्या ऑन द स्पॉट निराकरण करण्यात आलं आणि बाकी समस्याविषयी माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं की त्यांनी त्या समस्या पुढे कशा मार्गी लावायच्या आहेत. आणि या संपर्क अभियानामध्ये सर्वांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला. सैनिक संघटनांनी भाग घेतला. जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रशासन, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे सर्व अधिकारी यांनी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. फार मेहनत घेतली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. तसेच या ठिकाणी आपलं जे माजी सैनिक आणि शेतकरी यांचं उत्पन्न 100%हून 400% किंवा 500% कसं वाढवता येईल यासाठी मुळांना डायरेक्ट पाणी देणे, यासाठी फिश टू रूट्स किंवा मुळांना संजीवनी या संकल्पनेचे जनक प्रोफेसर अशोकचंद माथुर यांनी त्या ठिकाणी सैनिकांना मार्गदर्शन केलं. तसेच देवराई जी संकल्पना आहे, देवराईच्या संकल्पनेचे जे जनक आहेत रघुनाथ ढोले साहेब, त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि फार मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांचा फायदा झाला आहे. त्याच्यामुळं सातारा जिल्ह्याच्या माजी सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ते खूप खुश आहेत. धन्यवाद. जय हिंद.